Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. 100 साल पूरे हो गए इस उपलक्ष्य में संगठन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक दूरदर्शी राष्ट्रभक्त डॉक्टर केशव बळीराम हेगडेवार ने नागपूरमध्ये पोलीस अधिकारी या पदावरती बदली झाल्यानंतर महाराष्ट्रातले चर्चेतले IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले. कारण त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतो आहे, ज्याच्यामध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हेडगेवारांचं कौतुक किंवा स्तुती करताना दिसत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसने त्यांच्या एक सॅटलवरून तो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि सोबतच तुम्ही संघाचे नोकर आहात का अशा प्रकारचा सवाल केलाय. त्यामुळं तो व्हिडिओ नेमका कधीचा आहे, बदली केल्यानंतर त्यांनी त्या कार्यक्रमात हजेरी लावली की आधीचा तो व्हिडिओ आहे, याच्याबद्दलच्या अनेक उलट सुलट चर्चा सुरू आहे. पण त्या व्हिडिओमध्ये विश्वास नांगरे पाटील नेमकं काय म्हणतायत, काँग्रेसने त्यांच्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या संघाच्या कार्यक्रमाला विश्वास नांगरे पाटील पोहोचले होते तिथे त्यांनी भाषण केलं, संघ आणि हेडगेवारांचे कौतुक केलं, तो कार्यक्रम नेमका कुठला आहे, याबद्दल संघाने काय स्पष्टीकरण दिलं, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सगळ्यात आधी विश्वास नांगरे पाटलांचा जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्याच्यामध्ये ते नेमके काय म्हणतायत ते तुम्हाला मला ऐकवायचं, आणि त्यानंतर पुढे कशा गोष्टी घडतायत ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत. जीवन में शिस्त है, ऐसे स्वयंसेवकों का संगठन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 1925 में एक दूरदर्शी राष्ट्रभक्त डॉक्टर केशव बळीराम हेगडेवार ने इस संगठन की नींव रखी. गत वर्ष 100 साल पूरे हो गए इस उपलक्ष्य में ये सम्मेलन का आयोजन किया गया है. यहां त्रिपाठी जी, हंसा जी शुद्ध हिंदी में उन्होंने बात किया. मेरी हिंदी ब्रोकन हिंदी है. आता विश्वास नांगरे पाटील यांचा व्हिडिओ तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला साहजिक प्रश्न पडला असेल की काँग्रेसने नेमकी पोस्ट काय केली, काँग्रेसचे आक्षेप काय. तर काँग्रेसने एकसोर एक पोस्ट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये काँग्रेस म्हणते संविधानाची आणि खाकी वर्दीची शपथ विसरले, राग दरबारी गाण्या संघाच्या दारी हजर झाले. एका बाजूला भारतीय संविधानाची शपथ घेऊन जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी अंगावर घेणार आणि दुसऱ्या बाजूला दिवसा ढवळ्या समाजात द्वेष पसरवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची म्हणजेच RSAची जाहीर स्तुती करणार. हे कसले कर्तव्यदक्ष IPS अधिकारी प्रश्नचिन्ह. शासकीय सेवेत असताना अशा प्रकारे एका विशिष्ट विचारसरणीची आणि द्वेष पसरवणाऱ्या संघटनेची चाटुगिरी करणे म्हणजे लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमान आहे. पोलिसांचे काम समाजात कायदा व्यवस्था राखणे आहे की अशा विद्वेष पसरवणाऱ्या संघटनांचे गुणगान गाणे. संघाच्या लोकांनी दंगली घडवल्या हा इतिहास यांना माहिती नाहीये का. अशा या महाशयांची बदली नागपूरला झाली आहे. बरं झालं, ज्यांची सेवा करायची आहे आता थेट त्यांच्या चरणी जाऊन सेवा करण्याची संधी यांना मिळाली आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही जनतेच्या पैशावर पगार घेणारे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शपथ घेतलेले सरकारी नोकर आहात. देशद्रोही संघाचे स्वयंसेवक नाहीत. वर्दीचा गैरवापर करून जर राजकीय आणि धार्मिक अजेंडा राबवणार असाल तर नागपूर आणि महाराष्ट्राची संविधानप्रेमी जनता हे खपवून घेणार नाही. तर एक प्रकारे या व्हिडिओचं टायमिंग सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण 2 दिवसांपूर्वी त्यांची नागपूरमध्ये पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आलेली आहे. आणि यापूर्वी अनेक प्रकरणांमध्ये विश्वास नांगरे पाटील यांचं नाव सुद्धा चर्चेत आलं आहे. 26/11च्या हल्ल्यामध्ये त्यांनी जी भूमिका तिथं बजावली ताज हॉटेलच्या त्या परिसरामध्ये, त्यामुळे सुद्धा विश्वास नांगरे पाटील यांना आठवणी ठेवलं जातं आणि त्यांचं कौतुक सुद्धा अनेकदा केलं जातं. पण आताच्या वेळेला काँग्रेसने तो व्हिडिओ पोस्ट करून त्यांच्यावरती निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही म्हणाल हा व्हिडिओ बदलीच्या नंतरचा आहे किंवा बदलीच्या आधीचा आहे, याचं स्पष्टीकरण अजूनही काँग्रेसने दिलेलं नाही आहे किंवा विश्वास नांगरे पाटील किंवा संघ यांच्याकडून कुठलं स्पष्टीकरण आलेलं नाही. पण आम्ही लगेचच हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागपुरातल्या संघाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद केला. त्याचे जे जबाबदार लोक तिथं आहेत त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं होतं की विश्वास नांगरे पाटील संघाच्या कार्यक्रमात आलेले होते, परंतु तो व्हिडिओ महाराष्ट्रातल्या अन्य जिल्ह्यातला आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ हा नागपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमाचा नाहीये. त्यामुळं बदली झाल्यानंतर विश्वास नांगरे पाटील नागपूरमध्ये गेले आणि मग त्यांनी कार्यक्रमात ते काय सहभाग वगैरे घेतला आणि काय स्टेटमेंट केलं, ही गोष्ट समजून घेण्याला आता काही अर्थ नाही, कारण संघाचेच पदाधिकारी या सगळ्या गोष्टीला डिनाय करतात. त्यामुळं अन्य जिल्ह्यातला कार्यक्रम होता आणि त्या जिल्ह्यामध्ये बदलीच्या आधी विश्वास नांगरे पाटील यांनी ते स्टेटमेंट केलेलं होतं.
संघाची आणि हेडगेवारची कौतुक केलेलं होतं असं त्यातून एक प्रकारे दिसून येते. पण आता आणखी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये स्पष्टीकरण येण्याची गरज आहे, येण्याची आवश्यकता सुद्धा आहे. कारण विश्वास नांगरे पाटील यांच्यावरती काँग्रेसने जे काही आरोप केलेले आहेत आणि जी भाषा विश्वास नांगरे पाटील यांच्यावरती टीका करताना वापरलेली आहे, जळजळीत टीका केली आहे, यावर सुद्धा नांगरे पाटील काही स्पष्टीकरण देणार का हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. की नागपूरमध्ये पोलीस आयुक्त म्हणून जी काही बदली झालेली आहे त्यांची पुढची कारकीर्द कशी असेल याबाबतचे सुद्धा अनेक महत्त्वाचे प्रश्न आगामी काळामध्ये सुद्धा उपस्थित होणार आहे. पण काँग्रेसने ज्या पद्धतीने विश्वास नांगरे पाटील यांचा व्हिडिओ शेअर करून त्यांच्यावरती टीका केली आहे आणि संघाच्या या स्पष्टीकरणाबद्दल आणि खास करून तुम्ही जो व्हिडिओ तो पाहिला असेल विश्वास नांगरे पाटील यांचा, त्याच्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत, तुमचे मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.